पात्र गायरान जमीन धारक जे आहेत त्यांना कायम पट्टे मिळावे यासाठी सातत्यानं समता संघटना जी आहे ती वेळोवेळी या ठिकाणी आंदोलने निदर्शने करत आहेत, परंतु अद्याप हा प्रश्न जो आहे तो मार्गी लागला नाही। तर यावेळेला देखील पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयावर या संघटनेच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आले। संघपाल जी आपल्यासोबत, भाऊ मला सांगाल की काय नेमकी मागणी आहे? इतक्या वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे, काय सांगा भाऊ? आपण 1991च्या अगोदर पासून गेल्या 40 ते 45 वर्षापासून सातत्याने आम्ही शासनाला सांगतोय की 28 नोव्हेंबर 1991 शासन निर्णयाप्रमाणे जे काही लोक पात्र होत असतील अशा लोकांना तुम्ही जमिनी नियमाकुल करून दिल्या पाहिजे, त्यांना कायम भाडेपट्टी दिले पाहिजे। परंतु शासन आम्ही पात्र असताना, आमच्याकडे सगळे सबळ पुरावे असताना आम्हाला जमीन नियमाकुल करून देत नाही। परंतु आंध्र प्रदेशची जी काही कंपनी आहे या कंपनीला महाराष्ट्र शासनाने आमच्या ताब्यातील असलेला जो काही 40 वर्षापासून जो काही भूखंड आहे तो एक चुटकीसारख्या क्षणात मध्ये त्या कंपनी ताब्यात दिलेला आहे। आणि म्हणून या महाराष्ट्रातील 2.5 लाख भूमिहीन लोकांवर आज रोजी शासनाच्या नाकर्तेपणामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे। पुढचं पाऊल काय असणार आहे आता? जर का हे तुमचं आंदोलन करून देखील हे प्रश्न मार्गी लागत नसेल तर पुढचं पाऊल काय? आम्ही जिल्हाधिकारी साहेबांनी इशारा दिलेला आहे की जर 8 ते 10 दिवसामध्ये तुम्ही आमच्या प्रश्न जर मार्गी लावला नाही तर आम्ही येणाऱ्या 23 जानेवारी पासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहे। आणि 25 जानेवारीला जर सरकारने कोणताही निर्णय दिला नाही तर 25 जानेवारीला आम्ही मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये संपूर्ण राज्यातील गायलान धारक आम्ही जलसमाधीसाठी समुद्राकडे आगेकूच करणार आहोत, असा आमच्या प्रशासनाला इशारा असेल। निश्चितच तर हा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे आणि हा जर प्रश्न मार्गी लागला नाही तर आझाद मैदानावर जाऊन त्या ठिकाणी आम्ही आंदोलन या ठिकाणी करणार आहोत। आणि ते देखील झालं नसलं तर त्याही पुढे जाऊन आम्ही अरबी समुद्रात जाऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा जो आहे भारतीय समता संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा।